नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भातला महत्त्वाचा एक जी आर आलेला आहे. पाठीमागे शिक्षक भरती संदर्भात कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करण्यासंदर्भात 2 जी आर आले होते, ज्यामध्ये 20 पटसंख्या किंवा 20 पेक्षा कमी असलेल्या पटसंख्येबाबतचा जी आर होता आणि अजून एक जी आर होता 10 त्यानंतर आलेला 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवरती कंत्राटी शिक्षक रुजू करण्याबाबतचा. आता हे दोन्ही जी आर आल्यानंतर बऱ्या प्रमाणामध्ये शिक्षकांनी किंवा विद्यार्थ्यांनी आवाज उठवला होता. बऱ्याच माध्यमातून हा आवाज उठवला होता की या पद्धतीने कंत्राटी भरती होऊ नये. ऑलरेडी विद्यार्थी वेटिंगमध्ये आहे. त्या वेटिंगमधल्या विद्यार्थ्यांनाच इथे संधी देण्यात यावी, हा पण मुद्दा होता. त्याच्यापूर्वी जे शिक्षक रिटायर झाले होते त्यांनाच घेण्यात आलं होतं. तो जी आर बदलला. ज्यांचे डी.एड. बी.एड. झाले विद्यार्थी आहेत त्यांना त्या जागेवर घेण्यात आलं आणि त्यानंतर आवाज उठल्यानंतर सरकारने जी आर जो काढला त्यात विशेष मेन्शन केलं की शिक्षक भरतीच्या माध्यमातून जोपर्यंत शिक्षक त्या ठिकाणी रुजू होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी कंत्राटी पद्धतीने आपण विद्यार्थ्यांमधूनच शिक्षक नेमणार आहोत ज्यांचे डी.एड. बी.एड. झालेलं आहे. हा एक चांगला निर्णय झाला होता. या अकॅडमिक इयरमध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून हे करण्यात आलं होतं. परंतु आता परत एकदा हा दुसरा टप्पा घोषित झालेला आहे. दुसऱ्या टप्प्याची प्रोसेस 20 जानेवारीपासून चालू झालेली आहे. म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये आता शिक्षक नियुक्त करण्याबाबत आणि ज्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने उमेदवार नियुक्त गेले त्यांना त्या जाग्यावरून आता रद्द करण्याबाबतचा एक स्पेशल जी आर हा पारित झालेला आहे. सो या जी आर बद्दल थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया, ज्याच्यामध्ये कंत्राटी भरती उमेदवारांचं आता काय होणार आहे, म्हणजे त्यांची जर सेवा अजून बाकी असेल कंत्राटीमध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये तर सेवा कंटिन्यू होईल की काय होणार आहे. दुसरा टप्पा जागा वाढणार का. 100% कंत्राटी पद्धतीने जर भरती केली असेल तर त्या शाळेमध्ये त्या झेडपीमध्ये त्या मनपामध्ये त्या आस्थापनेमध्ये तुम्हाला त्या जागा भरलेल्या असं दाखवता येणार नाही. त्या जागा रिक्तच आहे, फक्त कॉन्ट्रॅक्ट बेसवर तुम्ही शिक्षक घेतलेले आहात. सो नक्कीच त्या जागा इथे ॲड होणार आहे. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीच्या जागा सुद्धा इथे दुसऱ्या टप्प्यामध्ये ॲड होणार आहे. आणि पुन्हा कंत्राटी भरती होणार का या संदर्भात काय आहे ते आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं बघा, तुम्ही जर टेट 2025ची तयारी करत असाल तर तयारी लागाच, कारण ही जून जुलैमध्ये चान्सेस आहेत ते टेटची जाहिरात येण्याची आणि त्याच्यानंतर या टेटच्या मार्कांवरच तुमचं सिलेक्शन होणार आहे. मागच्या टेटचा काही उपयोग नाही आहे. सो जे नवीन विद्यार्थी असेल त्यांनीच 100% मार्गदर्शन कुठेही घ्या, त्यातला एक ऑप्शन तुम्हाला इग्नाइट अकॅडमी. सो ह्या इग्नाइट अकॅडमीच्या टीमने मागच्या वर्षभरामध्ये 1000+ विद्यार्थ्यांची इथे निवड करून दाखवली होती. सो खूप चांगली संधी तुम्हाला पण असणार आहे. ह्या वर्षी टार्गेट आम्ही मोठं घेतलेलं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना मी प्रॉपर गायडन्स केलेलं आहे. आता इथून पुढे सुद्धा IBPS पॅटर्ननुसार ही पूर्ण टीम तुम्हाला इथे गाईड करणार आहे. ही बॅच चालू झाली आहे. 4 नंबरची बॅच आहे, गुरु 4.0 लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. किती वेळेस लेक्चर बघू शकता, स्टॉप करून बघू शकता, स्पीडने बघू शकता, तुमच्या वेळेत बघू शकता. तुम्ही दिवसभर नाही बघितले रात्रीतनं बघू शकता. सो नक्की याचा फायदा तुम्हाला होणार आहे. आणि ही बॅच फक्त 2999 GST मध्ये अवेलेबल असणार. सो लगेच तुम्ही काय करू शकता, ॲप डाउनलोड करून परचेस करा किंवा ह्या नंबरला अडचण असेल तर कॉल करा. टेटसाठी उपयुक्त असं बाळासाहेब बोडके सरांचं इंग्लिशचं हे पुस्तक सुद्धा स्पेशल ऑफरमध्ये म्हणजे 170 रुपयामध्ये अवेलेबल आहे. आजच ॲपवरून ऑर्डर करू शकता, ऑनलाईन ऑर्डर करू शकता किंवा जवळच्या स्टोअरमधून पण घेऊ शकता. पण टेटची तयारी करताना लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्याला मार्क जास्त पडेल त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन त्याला हवे त्या आस्थापनामध्ये, स्कूलमध्ये आणि झेडपीमध्ये होऊ शकतं. सो मार्क जास्त घेणं खूप महत्त्वाचं इथे असणार आहे. जाऊया पुढच्या मुद्द्याकडे. हा जो जी आर आलाय, नवीन जी आर आलेला आहे, तो जी आर आहे बघा 10 फेब्रुवारी 2025चा जी आर आहे. ह्या जी आरची हेडिंग काय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डी.एड. बी.एड. अर्हताधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबतचा शासन निर्णय अधिक्रमित करण्याबाबत. अधिक्रमित करणे म्हणजे काय, तो फेल ठरवणे, तो चुकीचा ठरवणे किंवा तो आता डावलणे. त्याला डावलणे हा शब्द चांगला अजून हा डावलण्यात येणार आहे. कोणता, तर हे भरपूर सारे जी आर मागे आले होते बघा, त्यातले महत्त्वाचे मागच्या वर्षामध्ये आलेले जी आर बघा. हे 23 सप्टेंबर 2024चा एक जी आर आहे आणि एक 5 सप्टेंबर 2024चा जी आर आहे. जे की जी आर तुम्हाला 20 आणि 20 पेक्षा कमी पटसंख्या असणारा होता आणि एक 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असणारा जी आर होता. तिथे कंत्राटी पद्धतीने भरती करण्याबाबत हे जी आर होते. मग हे दोन्ही जी आर आता म्हणजे संदर्भ, हे संदर्भ क्रमांक 4 आणि 5 हे दोन्ही जी आर आता काय करण्यात येणार आहे, अधिक्रमित करण्यात येणार आहे, म्हणजे डावलले जाणार आहे. काय थोडक्यात बघूया काय सांगितलंय. आता हा जी आर काढण्याचा उद्देश काय, तो प्रस्तावनेमध्ये त्यांनी क्लिअर केलेला आहे बघा.
मागच्या वर्षामध्ये लेटेस्ट जो जी आर आहे संदर्भ क्रमांक 4चा, त्यात त्यांनी सांगितलं होतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राज्यात 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या स्कूलमध्ये शाळेमध्ये डीएड बीएड धारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आलं होतं. काय केलं होतं नियुक्त्यांना, तर त्यांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे बघा. नियमित शिक्षकांच्या नियुक्तीपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यास्तव तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती कंत्राटी पद्धतीने. ही तात्पुरतीच होती, पण तात्पुरती म्हणजे कधीपर्यंतची होती, तर पुढे त्यांनी सांगितलंय 2022च्या शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीमधील गुणांच्या आधारे करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीचा आता दुसरा टप्पा चालू होणार आहे. तो चालू झाला 20 जानेवारी 25 पासून. त्यामुळे आवश्यक अर्हताधारक आणि पात्र शिक्षक काय म्हणतात ते नियमित तत्वावरती उपलब्ध होणार या दुसऱ्या टप्प्यामध्ये. म्हणून त्यांनी सांगितलंय की संदर्भ क्रमांक 4 आणि 5 येथील शासन निर्णय अधिक्रमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. अधिक्रमित करणं म्हणजे डावलणं. मग काय होतंय संदर्भ क्रमांक, आता संदर्भ क्रमांक 5 बघा, तुम्हाला हा जी आर दिसतोय 23 सप्टेंबर 2024चा. हा जी आर होता आलेला, ज्यामध्ये 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये डीएड आणि बीएड धारक उमेदवारांना इथे कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबतचा जी आर होता. मग आता दुसऱ्या टप्पा आलेला आहे, म्हणून दुसऱ्या टप्प्यामध्ये हा जो जी आर आहे हा काय करणार आहे, डावलण्यात येणार आहे, अधिक्रमित करण्यात येणार आहे. मग ह्या जी आर मध्ये काय सांगितलं, तर जी आर मध्ये बघा शासन निर्णय काय सांगतोय. शासन निर्णयाची हेडिंग मी तुम्हाला इथे माझ्या पद्धतीने लिहिली आहे. कंत्राटी भरती, कंत्राटी उमेदवार किती दिवस नोकरीवर राहणार आहे, त्यांचं कॉन्ट्रॅक्ट जरी अजून 5 महिने 6 महिने असेल तरी त्यांना आता कदाचित ह्या दुसऱ्या टप्प्यामधून विद्यार्थी शिक्षक म्हणून नियुक्त जर झाला, तात्पुरता आणि कायमचा नियुक्त झाला, तर तात्पुरत्या स्वरूपात जो कॉन्ट्रॅक्ट बेसवर उमेदवार होता त्याची इथून पुढे सेवा समाप्त होणार आहे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीची. तेच त्यांनी याच्यात सांगितलेलं आहे. हे जी आर अधिक्रमित करण्यात आलेले आहे आणि त्यात सांगितलंय ज्या उमेदवारांना त्या शासन निर्णयातील तरतुदींच्या आधारे, आता तरतुदी भरपूर होत्या, कंत्राटी तत्वावर तात्पुरती नियुक्ती देण्यात आली आहे, त्यांच्या नियुक्तीचा कार्यकाल संपुष्टात येणे. आता इथे 2 मुद्दे लक्षात घ्या. त्यांनी काय सांगितलंय, पहिला मुद्दा काय सांगितलाय, त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येणे हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय, ते कार्यरत असलेल्या पदावर नियमित शिक्षकांची नियुक्ती होणे हा दुसरा मुद्दा. ह्या दोघांपैकी जे पहिले घडेल, सपोज माझा कार्यकाळ उद्याच संपला तर ती जागा रिक्त राहणार आहे. सपोज माझा कार्यकाळ आहे अजून 6 महिने, पण दुसऱ्या टप्प्यातला एखादा शिक्षक तिथे जर रुजू झाला, तिथे जर नियुक्त झाला कायमस्वरूपी, तर माझी म्हणजे सेवा समाप्त होणार आहे कॉन्ट्रॅक्ट पद्धती. जरी कॉन्ट्रॅक्ट केला असेल तरी पण हा जी आर शासनाचा आलेला आहे. सो जे उमेदवार तिथे आत्ता असतील कॉन्ट्रॅक्ट बेसवर त्यांची सेवा समाप्त होणार आहे. बघा त्यांनी सांगितलंय यापैकी जे अगोदर घडेल तितक्या कालावधीपर्यंत अशी नियुक्ती चालू राहील व त्यानंतर त्यांना पुनर्नियुक्ती देता येणार नाही. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीच्या उमेदवारांना परत नियुक्ती देता येणार नाही. उद्या जरी संपली तर नियुक्ती परत देता येणार नाही, किंवा नवीन शिक्षक आज रुजू झाला तर उद्यापासून सेवा यांची समाप्त होणार आहे, परत नियुक्ती मिळणार नाही. असा एक महत्त्वाचा जी आर आहे. हाच एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये. आणि हा जी आर आलेला आहे तुषार महाजन उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या सिग्नेचर करून हा डिजिटलाइज हा जी आर आलेला आहे. तो विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर सुद्धा एक महत्त्वाचं काल अजून एक जाहिरात आली कॉन्ट्रॅक्ट बेसवर. कालच कुठली, रत्नागिरी आपलं सिंधुदुर्ग बघा, सावंतवाडीची ऍड मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे कालच हा जी आर आला आणि कालच परत ही पण जाहिरात बघा 7 म्हणजे त्याच्या अगोदर म्हणजे काल 10 तारखेला जी आर आला आणि त्याच्या अगोदर 7 फेब्रुवारी 2025चा हा एक नोटीस आली बघा. कुणाची आहे, गट शिक्षण अधिकारी कार्यालय पंचायत समिती सावंतवाडी सिंधुदुर्ग मधली आली बघा. ही काय सांगितलं, डीएड बीएड आधारक बेरोजगार उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डीएड बीएड आधारक रोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यासाठी व्यावसायिक पात्रतेनुसार गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली करीत असलेबाबत. म्हणजे त्यांनी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली 7 तारखेला. मात्र 10 तारखेचा हा जी आर आल्यामुळे आता इथून पुढे ज्या पण प्रोसेसमध्ये कंत्राटी बेसवर भरती होत्या त्या सगळ्या रद्द होऊन जातील आणि दुसऱ्या टप्प्यातल्या ह्या शिक्षक भरतीच्या नियुक्तीमध्ये परमनंट शिक्षक इथे नियुक्त होतील. बघा त्यांनी ही यादी लावली होती बघा, डीएड बीएड धारकांची यादी बघा. ही सगळी यादी आहे, पर्सेंटेजनुसार त्यांनी यादी लावली आहे. एमएड बीएड झालेले विद्यार्थी आहे. आता यांनी ही जाहिरात म्हणजे ही लावलेली लिस्ट आहे, कधी लावली आहे, 139 मुलांची 7 तारखेला लावली आहे. पण आता ती सुद्धा आता काय ही रद्द होणार आणि आताच्या ह्या जी आर नुसार इथून पुढे कॉन्ट्रॅक्ट बेसवर असलेले उमेदवार आता जर कार्यरत असतील तर असतीलच, ते जर परमनंट शिक्षक नियुक्त झाले की त्यांचा कार्यकाळ संपेल. एक महत्त्वाचा जी आर आहे हा. जी आर खूप महत्त्वाचा आहे. इथून पुढे तुम्हाला माहिती आहे की आता ऑनलाईन पोर्टलवरती ॲड येणं पण चालू झालं बघा. ही ॲड आली होती, मी तुम्हाला याचा व्हिडिओ पण घेतलेला आहे. ॲड येणं चालू झालेलं आहे, पण अजूनपर्यंत पुष्कळ अशा ॲड आलेल्या नाही आहे. सो त्यांना मुदत वाढवून दिली आहे. पोर्टलवरती प्रत्येक आस्थापनांना, संस्थांना, झेडपी
एस-टी-ला, मनपाला सगळ्यांना 20 तारखेपर्यंत म्हणजे 20 फेब्रुवारीपर्यंत ॲड देण्यासाठी एक्सटेंड डेट करण्यात आलेली आहे. सो लवकरात लवकर सगळ्या संस्था ॲड देतील आणि 20 तारखेनंतर पुढची दुसरा टप्पा चालू होईल. आता हे दुसऱ्या टप्प्यानंतर परत तिसरी टेट म्हणजेच टेट 2025 होणार आहे. त्यासाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमीचा हा बेस्ट प्लॅटफॉर्म तुम्हाला महाराष्ट्रात अवेलेबल आहे. सगळं अवेलेबल आहे. टेस्ट अवेलेबल आहे, नोट्स अवेलेबल आहे, टॉपिक वाईज टेस्ट आहे, सब्जेक्ट वाईज टेस्ट अवेलेबल आहे, ॲनालिसिस अवेलेबल आहे, फॅकल्टीचं तुमचं कम्युनिकेशन अवेलेबल आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन अवेलेबल आहे. ही सगळी टीम तुम्हाला महाराष्ट्रीयन करणार. बघा मागच्या वर्षात खूप चांगला रिझल्ट महाराष्ट्रात नंबर 1 रिझल्ट दिलेला आहे. सो लगेच तुम्ही ॲप डाउनलोड करून बॅच परचेस करू शकता. काही शंका असेल तर आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करा आणि विशेष हे पुस्तक सगळ्यांनी आवर्जून परचेस करा, ज्याचा उपयोग तुम्हाला टेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. आता ऑफर चालू 170 रुपयामध्ये अवेलेबल आहे. काही शंका आली तुम्हाला तर ह्या नंबरला, हेल्पलाईन नंबर इग्नाइट अकॅडमीचा 88-88-25-117 ह्या नंबरला कॉल करा किंवा डायरेक्टली ॲप डाउनलोड करून बॅचेस पण परचेस करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि विशेष म्हणजे चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण प्रत्येक गोष्टीची अपडेट म्हणजे इग्नाइट अकॅडमी. तुर्तास थांबतो. धन्यवाद.